नाही खरं तर जेव्हा आम्ही आता आमच्या वॉर्डमध्ये फिरतोय, वॉर्डमध्ये फिरत असताना प्रभाग क्रमांकाच्या 8 मधल्या प्रत्येक मतदारापर्यंत जेव्हा मी पोहोचतोय तेव्हा त्यांच्याकडे आमच्याकडे बघण्याची जी त्यांचं बघणं आहे, त्यांच्या बघण्यातून स्पष्ट होते की ते आमच्यासाठी थांबले होते की तुम्ही कधी येतात की आम्हाला नवीन चेहरा या प्रभागात पाहिजे. कारण की झालंय कसं, या प्रभागाचा एक इतिहास आहे. या प्रभागामधला जो विभाग पडतो, गणेश नगर बोला, मानव पार्क बोला, मानव गार्डन बोला, या प्रभागातल्या लोक आजपासून बऱ्याचशा गोष्टींपासून राहिलेत वंचित. आणि त्यांचं जी युवा पिढी आहे, या युवा पिढीला फक्त राजकारणामध्ये नशेच्या आहारी पाठवून त्या तरुण पिढीला बेरोजगार ठेवून त्यांचं आयुष्य बर्बाद करण्याचं खूप मोठं पाप या विभागामध्ये गेल्या 20-25 वर्षापासून चालू होतं. आणि कुठे ना कुठेतरी पहिल्यांदा आम्ही या ठिकाणी उभे राहिलो आहोत, नवीन चेहरे आहोत. परंतु जसं मी तुम्हाला म्हटलं, चेहरे जरी आम्ही नवीन असलो तरी प्रत्येक राजकीय पक्षाच्या उमेदवाराला एक धास्ती भरली आहे की हे यांना आमचाच वॉर्ड भेटायचा होता. त्यांना ती भीती वाटायला लागली की ह्यांना पूर्ण 49 वॉर्डपैकी यांना हाच वॉर्ड भेटला, यांना इथंच यायचं होतं. त्याच्यातच आमचा विजय आम्ही मांडतो. आणि राहिला प्रश्न निवडणूक लढण्यामागचं, सर्वप्रथम तर आमचा हेतून होतं, जसं मॅडमने म्हणाले की 80% समाजकार्य करणारे आम्ही लोक आहोत. परंतु आयुष्यामध्ये काय प्रसंग असे घडले ज्या प्रसंगांनी मला प्रभावित केलं, ज्या प्रसंगाने मला इथपर्यंत आणलं. वर्षभरापूर्वीची गोष्ट मॅडम तुम्हाला मी सांगू इच्छितो. वर्षभरापूर्वी माझ्या वडिलांना मी गमावलं. वडिलांना गमावण्यामागचं कारण होतं, मूळ कारण होते म्हणजे आरोग्य. आणि आपली परिस्थिती नव्हती की आपण आपल्या जेव्हा वडील गेल्यानंतर आपण जे बोलतो माणूस गेल्यानंतर आपल्याला त्याची जाणीव कळते. आज मला ती गोष्टी जाणवते की मी जर माझ्या विभागामध्ये जे 2015 साली निवडणूक झाली होती त्यावेळी जर मी चांगल्या व्यक्तींना निवडून दिलं असतं तर माझ्या विभागामध्ये एक शासकीय रुग्णालय असतं, ज्या शासकीय रुग्णालयामध्ये माझ्यासारख्या सामान्य गोरगरीब कुटुंबातला व्यक्ती, त्याच्या कुटुंबातला कोणताही व्यक्ती असो, त्याला योग्यरित्या उपचार मिळाला असतं. आज माझ्या वडिलांना उपचार न मिळाल्यामुळे माझे वडील म्हणा, माझे चुलते म्हणा, ह्यांना गेल्या 6 महिन्यामध्ये मी गमावलंय. त्याच्यामुळे ती जी माझ्या मनाला लागलेली आग आहे ती या इतरांच्या मनात नाहीये. कारण की त्यांना माणसं गेले त्यांना पस्तावा नसतो. परंतु मी ठामपणे सांगतो, मी इथे कोणताही टेंडर गेला नगरसेवकासाठी उभा नाहीये. मला कोणाचाही मागे आशीर्वाद नाहीये. भरपूर माझे जे मित्र आहेत, ज्यांना मी तुम्हाला सांगतो भरपूर राजकीय पक्षामध्ये मॅडम माझे मित्र आहेत, ज्यांच्या मागे त्यांचे वडील उभे आहेत, ताकदीशीर पैसा ओततायत पोरासाठी, पण माझ्या मागे कोण नाहीये. माझ्या मागे या 8 नंबरची जनता आहे. आणि मी ठामपणे सांगतो, हे जे माझे अश्रू आहेत ना, हे अश्रू या विभागाची क्रांती करणारे अश्रू आहेत. आणि मी ठामपणे सांगतो, माझ्या विभागामध्ये एकही व्यक्ती उपचारापासून वंचित राहणार नाही, आरोग्यापासून वंचित राहणार नाही, शिक्षणापासून वंचित राहणार नाही. माझ्या आसपासच्या तरुणांना, भरपूर तरुणांना इथं शासकीय, इथं खासगी जे शिक्षण संस्था आहेत या पूर्णपणे या ठेकेदारांमार्फत चालवल्या जातात. आपल्या गोरगरीब मुलांना मॅडम शिक्षणापासून वंचित ठेवलं जातंय. त्या कारणास्तव या लढ्यात मी उभा राहिलोय. माझं मनोगत मी प्रत्येक मांडत चाललोय. मी जनतेला एक कळकळीची विनंती करतो, तुम्ही त्यांच्याकडून 500 घ्या, 1000 घ्या, 10,000 घ्या, ते तुमच्या माझा घामाचा पैसा आहे. त्यांनी मोलमजुरी करून कमवलेला पैसा नाहीये. हक्काने तो पैसा घ्या. परंतु मतदान देताना आपल्या कुटुंबामधल्या त्या बारक्या पोरीपासून, बारक्या आपल्या भावापासून ते आपल्या वरिष्ठ, आपल्या आई वडिलांपर्यंतचा चेहरा एकदा नक्कीच पहा. ते बघून आपण मतदान करा. कारण की ह्यांना जर तुम्ही मतदान कराल, ह्यांनी जे पाळलेले गुंडे असतात ते उद्या तुमच्या घरावरती पंजा मात्र, एवढं लक्षात ठेवा. जर तुम्हाला वाचायचं असेल, तुम्ही आम्हाला एक संधी द्या. मग मी इथं ठामपणे उभा आहे. माझ्या आया बहिणीकडे कोण नजर वाकण्यावर, त्यासाठी मी इथं उभा आहे. त्याच्यामुळे मला नक्कीच लोक एकदा सहकार्य करतील आणि मशालवरती नक्कीच बटन दाबून आम्ही विजय होईल, तुम्हाला ठामपणे सांगतो.